किंवा सचिव जय शाह असतील, MCAचे पदाधिकारी असतील, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आता टीम इंडियाच्या या विजय खेळाडूंचं खास सत्कार होईल, त्यांना बक्षीस दिलं जाईल. रोहित शर्मा असेल कॅप्टन, हार्दिक पांड्या, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, बॉलर कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, हर्षदीप सिंग, जसप्रीत सिंग, मोहम्मद सिराज या सर्व खेळाडूंचं कौतुक होईल. खरं तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी अगदी जबरदस्त कामगिरी केली. या बॅट्समनच्या जोरावर आपण वर्ल्ड कप जिंकलाय, मात्र त्यांना बॉलर्सनी देखील तेवढीच तोलामोलाची साथ दिली आहे. अक्षर पटेल असेल, जसप्रीत बुमराह असेल, हर्षदीप सिंह असेल, कारण जसप्रीत बुमराहने देखील 15 विकेट्स घेतल्यात, हर्षदीपने तर 17 विकेट्स घेतल्या. बॉलरचं देखील तितकंच महत्त्व आहे आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर आज आपण वर्ल्ड कप जिंकलाय आणि त्यामुळेच हे लाखो चाहते आपलं कौतुक करतायत. हे क्रिकेट टीम इंडियाचे सदस्य जाणून आहेत, म्हणूनच तर ते आपल्या या लाखो क्रिकेट चाहत्यांचं प्रेम स्वीकारतायत. आता आपण दुसऱ्या दृश्यामध्ये बघतोय की मैदानावर सगळे खेळाडू आलेले आहेत. बघा, साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. खरं तर हा टीम इंडियाचा तिसरा वर्ल्ड कप आहे जिंकलेला. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्यांदा वन डे मधला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये T20 मधला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा धोनी कॅप्टन. बघा, विजय टीम चाललेली आहे. अगदी थाटात, मोठ्या जल्लोषात, मोठ्या उत्साहात लाखो क्रिकेट चाहत्यांचं प्रेमगीत स्वीकारत नाचत बघा बघतोय. सगळेजण आता सत्कार स्वीकारणार आहेत. BCCI कडून खास सत्कार असणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत टीम इंडियाचा हा सगळा कौतुक सोहळा होतोय. BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्ने असतील, सचिव जय शाह असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आता टीम इंडियाचा खास सत्कार होणार आहे. बघा, जगज्जेते वानखेडे स्टेडियमवर दाखल झालेले आहेत, मैदानात दाखल झालेले ती दृश्य आपण पाहतोय. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमी वानखेडेवर दाखल झालेले आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी आजच्यापेक्षा मोठा दिवस कोणताच असू शकत नाही, कारण टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकणे त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार झालं आणि म्हणूनच या खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमी इथं दाखल झालेले आहेत. विश्वविजेत्या टीमची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर आता खेळाडू वानखेडे मैदानात दाखल झालेत. बघा, डान्स करत हे खेळाडू आता सत्कार स्वीकारणार आहेत. वेळातच आता या खास सत्कार समारंभाला सुरुवात होणार आहे.